शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश 6.2 जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. Students, look at these pictures. These pictures are great scientists in India or in other countries. आपल्या भारत देशातील आणि इतर देशातील मोठमोठ्या वैज्ञानिकांची ही चित्रे आहेत. तुम्ही वेगवेगळे शोध लावलेले ऐकले असतील, पाहिले असतील. आज आपण त्याविषयी अभ्यास करणार आहोत. लुक ॲट दिस पिक्चर. दिस पर्सन इज जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन अमेरिका. George Washington Carver was very famous scientist on those days. आज आपण या वैज्ञानिकाविषयी माहिती पाहणार आहोत. A man in Alabama had gone out for a walk. Suddenly his foot slipped over the mud on the road. His clothes were splashed with mud. He took out his handkerchief. मड म्हणजे चिखल, स्लिप म्हणजे घसरणे, स्प्लॅश म्हणजे भरणे. एकदा अल्बामामध्ये एक गृहस्थ फिरायला गेले होते. एकाकी त्यांचा पाय रस्त्यावरील चिखलावरून घसरला. त्यांच्या कपड्यावर चिखलाचे शिंतोडे उडाले. त्यांनी हात रुमाल बाहेर काढला. ही टूक आउट हिज हँडकरचीफ अँड बिगॅन टू क्लीन हिज क्लोथ्स. त्यांनी आपल्या खिशातून हात रुमाल काढला आणि कपडे स्वच्छ केले. ही वाईप्ड ऑफ ऑल द मड. त्यांनी संपूर्ण चिखल पुसून काढला. बट ही सॉ दॅट देअर वेअर स्टेन्स ऑन हिज क्लोथ्स अँड व्हॉट्स मोर द स्टेन्स वेअर ब्ल्यू. त्यांनी हात रुमाल बाहेर काढला आणि आपले कपडे साफ करायला सुरुवात केली. त्यांनी तो सर्व चिखल पुसून काढला, परंतु त्यांनी पाहिले की काही डाग त्यांच्या कपड्यावर तसेच होते आणि विशेष म्हणजे ते डाग निळ्या रंगाचे झाले होते. द मॅन वॉज नो ऑर्डिनरी मॅन. ही वॉज जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, द फेमस सायंटिस्ट, अ ट्रू सायंटिस्ट. वॉन्ट्स टू स्टडी एव्हरीथिंग, इवन मड स्टेन्स. Carver rushed to his lab and tested the mud stains and the soil. After many tests, he learned how to make good quality blue paint from the soil. A church in that town needed paint. Carver's student painted the church. हे गृहस्थ कुणी सामान्य आसामी नव्हते. ते सुप्रसिद्ध वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर होते. खऱ्या वैज्ञानिकाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा असतो, अगदी चिखलांच्या डागांचा सुद्धा. कार्व्हरने आपल्या प्रयोगशाळेत धाव घेतली आणि त्यांनी चिखलांच्या डागाचे व त्या मातीचे परीक्षण केले. अनेक चाचण्यांतून असा निष्कर्ष निघाला की त्या मातीपासून उत्तम प्रतीचा निळा रंग कसा तयार करायचा हे त्यांनी शोधले. त्या शहरातील एका चर्चला रंग द्यायचा होता. कार्व्हरच्या विद्यार्थ्यांनी त्या आकर्षक निळ्या रंगापासून ते संपूर्ण चर्च रंगवले. कार्व्हर स्टुडंट्स पेंटेड द चर्च विथ धिस लवली ब्ल्यू पेंट. नो वन कुड बिलीव्ह दॅट द पेंट वॉज मेड फ्रॉम द सॉइल अंडर देअर फीट. चर्चला दिलेला तो आकर्षक रंग पाहून कोणाचाही विश्वास बसत नव्हता की त्यांच्याच पायाखालच्या मातीपासून हा रंग बनवला आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर वॉज बॉर्न इन 1861. हिज पेरेंट्स वेर स्लेव्स. हिज फॅमिली वर्कड ऑन अ फार्म इन अमेरिका. ही लॉस्ट both his parents when he was still a baby. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म 1861 मध्ये झाला. त्यांचे आईवडील गुलाम होते. स्लेव्ज म्हणजे गुलाम.
त्यांचे कुटुंब अमेरिकेतील एका फार्मवर काम करत असे. लहानपणीच त्यांचे आईवडील दोघेही वारले. वॉशिंग्टन कार्व्हर जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले होते. कार्व्हर लव्ड प्लांट्स इव्हन ॲज अ चाइल्ड. लहानपणापासून त्यांना झाडांविषयी खूप प्रेम होते. ही केअर फॉर देम. ते त्यांची काळजी घेत, झाडांची निगा राखत. ही अंडरस्टूड व्हॉट द प्लांट्स वॉन्टेड, व्हॉट वॉज wrong with them. Soon, people around the farm began to call the young boy plant doctor. वनस्पतींना काय हवे आहे, त्यांच्यात काय बिघाड झाला आहे हे त्यांना चांगलेच समजत असे. लवकरच त्या शेतमळ्याच्या आजूबाजूचे लोक त्या छोट्या मुलाला वनस्पतींचा डॉक्टर असे म्हणू लागले. यंग कार्व्हर wanted to go to school and then college, but he was a black boy. Many schools and colleges in those days did not take black students. Carver did not lose heart. He went from place to place. He found a college where he could study. He studied hard and became a scientist. छोट्या कार्व्हरला शाळेत आणि नंतर कॉलेजमध्ये जायचे होते, परंतु तो काळा विद्यार्थी असल्यामुळे त्याला शाळेत कुणीही घेत नव्हते. त्या काळात शाळा व महाविद्यालयामध्ये काळ्या वंशाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसत. परंतु कार्व्हरने धीर सोडला नाही. तो जागोजागी गेला आणि शेवटी त्याला अभ्यास करता येईल असे एक कॉलेज त्याला मिळाले. त्याने चिकाटीने कष्टाने अभ्यास केला व तो वैज्ञानिक झाला. आफ्टर फ्यू मंथ्स Carver went to teach at the Tuskegee Institute in Alabama. This institute was for black students. Carver worked there all his life. काही महिन्यानंतर कार्व्हर अल्बामामधील टक्सेजी या शिक्षण संस्थेत शिकवण्याकरता गेले. ही संस्था काळ्या विद्यार्थ्यांकरता होती. कार्व्हरांनी येथे आयुष्यभर कार्य केले. On the first day, Carver told his students, "Let's start a new project today. We will all go out and collect cans, bottles, boxes, pots, and pans which people have thrown away. From these, we will make simple instruments and set up our laboratory." पहिल्याच दिवशी कार्व्हरांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले, आज आपण एक नवीन प्रकल्प सुरू करूयात. आपण बाहेर जाऊन लोकांनी फेकून दिलेले डबे, बाटल्या, खोके, भांडी, पसरट भांडी गोळा करूयात आणि त्यातूनच साधी सोपी उपकरणे तयार करून आपण आपली प्रयोगशाळा उभारणार आहोत. इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे साहित्य, लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. अँड सून कार्व्हर सेट अप हिज laboratory. In his laboratory, he found a new uses for the useless things. He showed his students that one does not have to spend a lot of money to do great things. Useless things म्हणजे निरुपयोगी वस्तू, ज्या वस्तू काही कामात येत नाहीत अशा. लवकरच कार्व्हरांनी आपली प्रयोगशाळा उभी केली. या प्रयोगशाळेत निरुपयोगी वस्तूंचे त्यांनी नवीन उपयोग शोधून काढले. त्यांनी दाखवून दिलं की असामान्य गोष्टी करण्याकरता अमाप पैसा खर्च करण्याची गरज नसते. हे आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून दिले. कार्व्हर wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was profit in it. But cotton made the soil poor. Carver told them to grow crops like peanuts and beans. These crops made the soil rich again. The farmers got very good crops. In fact, the crops were so good
that the farmers did not know what to do with so much of them. कारभारांना अल्बमामध्ये छोटी शेतीवाडी असलेल्या गरीब शेतकऱ्यांना मदत करायची होती. चांगले पीक कसे मिळवावे हे कारभारांनी त्यांना दाखवून दिले. हे शेतकरी कापसासारखी पिके घेत, कारण त्यात त्यांचा फायदा होता. परंतु कापसामुळे जमिनीची सुपीकता कमी होई. कारभारांनी त्यांना भुईमूग आणि द्विदल धान्य यासारख्या पिकांची लागवड करण्यास सांगितली. या पिकांनी जमीन पुन्हा सुपीक झाली. शेतकऱ्यांना चांगले पीक मिळाले. खरे म्हणजे ती पिके एवढी भरपूर आली की एवढ्या पिकांचे काय करावे हे शेतकऱ्यांना समजेनासे झाले. कॉटन म्हणजे कापूस, कापसाचे पीक. मेड द सॉईल पुअर म्हणजे शेती नापीक बनवणे. पीनट्स म्हणजे भुईमूग. बीन्स म्हणजे कडधान्य. क्रॉप्स म्हणजे पिके. Again Carver went to work. He began to look for new uses for these plants. Can you imagine how many uses he found from peanuts? कार्व्हर पुन्हा एकदा कामाला लागले. या पिकांचे नवीन उपयोग शोधून काढण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी किती उपयोग शोधले याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. ही मेड फ्रॉम पीनट्स sugar, ink, wood polish, paper, tiles, butter, plastic milk, as many as 300 things. From sweet potato, he made as many as 180 things. Soon, these crops were in great demand, and the farmers were happy. भुईमुगाच्या शेंगापासून त्यांनी साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, साबण, कागद, लोणी, प्लास्टिक, दूध आणि खूप अशा 300 वस्तू निर्माण केल्या. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. रताळ्यापासून त्यांनी 118 वस्तू निर्माण केल्या. लवकरच या पिकांना खूप मागणी आली आणि शेतकरी सुखी झाले. This great scientist died in 1943. The place where he worked is known now turned into a museum. म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालय. या महान वैज्ञानिकाचे 1943 साली निधन झाले. जेथे त्यांनी काम केले त्या जागेचे वस्तू संग्रहालयात रूपांतर झाले आहे. Students, we learn information about George Washington Carver. You also try to learn about his history and biography.